नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण रवा आणि बटाट्यापासून पटकन होणारा नाश्ता बनवणार आहोत. पटकन होणारा असल्यामुळे तुम्ही डब्याला देखील देऊ शकतो. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी 1 कप बारीक रवा घेतले आहे. हवं तर तुम्ही मोठा रवा देखील घेऊ शकता. हा रवा एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ. 1 वाटी मी गरम पाणी घेतले आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. रवा लवकर फुलून येण्यासाठी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. हवं तर तुम्ही नॉर्मल पाण्याचाही देखील वापर करू शकता. हे आपण गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे 5 मिनिटांसाठी यावर आपण झाकण ठेवणार आहोत. जर तुम्ही नॉर्मल पाण्याचा वापर केलेला असेल तर 10 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवावे. 5 मिनिटे आता झालेली आहेत. हे पहा, रवा आता छान फुललेला आहे. इथे मी 1 कांदा, 1 टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतले आहे. हे सर्व यामध्ये आपण टाकूया. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट पावडर. लाल तिखटाऐवजी जर तुम्ही हिरवी मिरची खात असाल तर हिरवी मिरची देखील तुम्ही टाकू शकता. आणि चवीपुरते मीठ. आणि हे सर्व आपण रव्यामध्ये मिक्स करून घेऊ. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील टाकू शकता. इथे मी 1 उकडलेला बटाटा घेतले आहे. याला आपण मॅश करून घेऊ. हे पहा, बटाटा छान असं मॅश करून मऊ करून घेतला आहे. हवं तर तुम्ही किसून देखील घेऊ शकता. हा मॅश केलेला बटाटा यामध्ये टाकून आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ. बटाटा टाकून छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे. पण थोडंसं घट्टसर बॅटर वाटत आहे, त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी टाकून थोडंसं पातळसर बनवून घ्यायचं आहे. इथे तडका पॅनमध्ये थोडंसं तेल मी गरम करून घेतले आहे आणि यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी टाकूया. आणि थोडासा कढीपत्ता टाकूया. आणि हा तडका या पॅनमध्ये टाकून आपण हे मिक्स करून घेऊ. गॅसवर मी 1 नॉनस्टिक पॅन गरम होण्यासाठी ठेवले आहे. या पॅनला थोडंसं आपण तेल लावून घेऊ. आता या पॅनवर अशा पद्धतीने आपण हे बॅटर टाकायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जितके बसतील 3-4 त्या पद्धतीने आपण हे बनवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे. थोड्या वेळाने हा नाश्ता आपण एक साईडने झालेला आहे तर दुसऱ्या बाजूने देखील शेकून घेऊ. हे पहा, एक साईड झालेली आहे. तर ही साईड देखील आपण पाहूया. हे पहा, दोन्ही साईडने छान हे शेकून झालेलं आहे. हे पहा, दिसायला किती सुंदर दिसत आहे आणि खायला देखील तितकंच हे खूप टेस्टी लागणार आहे. तर हा नाश्ता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. अशाच पद्धतीने राहिलेला नाश्ता देखील आपण बनवून घेऊ. तर यामध्ये इथे मी थोडंसं तेल टाकले आहे आणि यावर थोडेसे अशा पद्धतीने तीळ टाकून घेऊ. म्हणजे हे दिसायला देखील छान दिसेल आणि खायला देखील तितकंच खमंग लागेल. आणि मग यामध्ये आपण बॅटर टाकून हा नाश्ता बनवून घेऊ. रवा भिजवला आणि बटाटा उकडून घेतला की हा नाश्ता पटकन असा बनून तयार होतो. रवा आणि बटाट्यापासून हा मस्त असा नाश्ता बनून तयार आहे. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.